इथं आपल्या बोरचं पाणी. आता आपला बोर गुळण्यावर आलाय. वाढतंय, कमी होतंय, जास्त होतंय. हे सकाळपासून चालू आहे. इकडं कांद्याला भिजवायला. आणि हा बाई आपलं हरभरं काढायला आलं. आणि भावानं बहिण तुम्हाला एक सांगते का नाही, रात्री मी डुकराला तोटे वाजवायला आली. ती जाळी लावली. तुम्हाला सांगते, ही बारकी ज्वारी तिकडं आपली काढाय ज्वारी आली. त्याला फक्त आता ना 2-4 दिवसच राखण करायची, नाही तर ती काढाय आली. हे पाऊस एक मधीच सांगितलाय. आता सोमवारी मंगळवारी भेटल्या बाया तर काढायची. 2-4 जाग्यावर गवऱ्याचा हार केला. गोल 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 येडे घालीत होती बॅटरी घेऊन. एक कुत्र्याचं पिल्लू मला सुपती, एका हातात बॅटरी, एक तोट्याचा पुडा. काय वाजलं काय की बाबा इथं. आणि लय तेच वाटाने मी लय लय वाढू लय मोठे येडे घातली. ती आपली त्या तिकडं आहे बघा, ती काढा आलेली ज्वारी. आणि तुम्हाला सांगते, मी हे करून गेले, तोटे वाजवून गेले. अंधारात भीव वाटायला लागलो. तुम्हाला सांगते, माझ्या हातात बी एक तोटा वाजला. त्याची राख पोळाली. आणि घरी चालले, असा माझा पाय घसारल्यावानी वाटलं, निष्ठाल्यावानी वाटलं. चांगली मऊ वाट होती. आणि महागारी पुढं चालले की आमची गंज आहे तिथं कोंबड्याच्या खुरवाड्याच्या अलीकून, कोंबड्याच्या शेडच्या तिथं. आणि लगेच सळकुणी वाजलं. तुम्हाला सांगते, नक्की त्याच्या तोंडावर माझा पाय पडला. आणि महाग वळून बॅटरी किनी बघत येते, हिरवागार साप. अशी बारकुशी फडी काढली आणि असा असा मुंडको गुळशीत वय. त्याच्या पाय घसरला तवा, त्याच्या अंगावरून पाय घसरला, तोंडावून वाटतं. आणि तुम्हाला सांगते, असं मुंडकं जिमनीला गुळशीत होता. आणि हाका मारिते तर तुमचे मामा मोबाईल चालू केलाय आणि मोठा आवाज केलाय. आणि मोबाईल मध्ये बघत येते. आणि कशाचं बॅटरी चमकूस तरण करूस तरण लई वाढूळ होता. आणि कुणीच नाही. आणि 12 तरी वाजले असते ना. आणि गेला ते कोंबड्याच्या बोळापाशी, त्या शेडच्या पाठी मागून. आता ना त्या कोंबड्याच्या शेडमध्ये जायला भी वाटायला लागले बघा. असली हिंबल झाली. आणि जाताना काही नव्हतं. बरं जाताना नव्हतं तर हिरवा होता. माणूस कशाला बघत आहे. इकडं तिकडं बॅटरी चमकीत येते. ह्याला डुकराला वाजत आहे का काही. आणि ते तसलं झालं बघा. लाल नव्हता पण हिरवा 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 गार होता. आणि चांगला मोठा होता बघा. काय हे कांगरे झालंय, काढीन म्हणते. हे कांगऱ्याचा बाग ह्याचं जर बी पडलं तर किती येईन. आता हे बिलाईत एके दिवशी येऊन काढलं होतं, नाही तर सगळ्या रानात बिलाईतच झालं असतं बघा. हे कांगऱ्याचा बाग आपला हे हरभरं तर किती मरणाचं पातळ झालंय. हे आहे तर ना, महागून वापलेलं हरभरं होतं. आणि त्याची भाजी खुडली मी. आणि ती काय म्हणते, भाजी खुडून आपण नेली ना कशात धडप्यात कशात तर त्याची आम सगळी ह्यालाच लागती, कपड्याला वाळू घातली म्हणून. हा बा हितच खुडली, हिरवी होती ती. आणि हितच काय केलं,